भूतासोबत गप्पा. नीता बाहेर गेली. रात्र झाली होती. कुठं राहायचं? पुढे गेल्यावर एक घर दिसतं. तिला खूप बरं वाटलं. ती त्या घराकडे गेली. खूप विचित्र वाटत होतं, पण भीत भीत घराजवळ गेली. दरवाजा वाजवला. एक बाईने दरवाजा उघडला. मला विचारले, काय हवे आहे? मी सांगितले, रस्ता चुकली आहे, आजची रात्र मी थांबू का? नीता म्हणते, हो थांबा, खायला काही नाही आहे. ती बाई म्हणते, माझ्याकडे आहे, ते मी खाईल. नीता म्हणते. नीता आणि ती बाई खूप वेळ गप्पा मारतात. ती बाई तिची घडलेली गोष्ट मला त्रास देत होते म्हणून मी इथं आली. बऱ्याच गोष्टी त्यांच्या चालू होत्या. बायका म्हटलं की त्या कुठं पण गप्पा मारू शकतात आणि कोणासोबतही गप्पा मारू शकतात. नीता चालून दमली होती. ती लगेच झोपून गेली. ती बाई भूत होती. रात्री त्या घरामध्ये राहत होती. नीताला सकाळी जाग आली. नीताने आजूबाजूला बघितलं, ती बाई नाही होती. नीताला समजले आपण एका भूतासोबत गप्पा मारल्या. नीताने बॅग घेतली आणि पडत सुटली. भूत 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 भूत. थँक्यू.